भाई साहब, सकाळ सकाळ काय बघायला भेटलंय. एवढा भयानक ऍक्सिडेंट झालाय ना. लय डेंजर. ठोकला कुठे ते माहित नाही, पण बेकार ऍक्सिडेंट झाला, बेकार. होप की ड्रायव्हर जिवंत असेल, पण मे बी चान्सेस कमी आहेत, कारण पूर्ण कॅबिन तहस नहस झालंय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे. स्वागत आहे तुमच्या भावाच्या मराठी युट्यूब चॅनलवर. तर आत्ता मागाशीच व्लॉग चालू केला असता, पण गोप्रो ऑफ झाला म्हणून 8 वाजलेत आणि आपण ट्रायपॉड कुठे ठेवलंय ते माहीत नाही. बॅगेत होता असं जेव्हा पण मला माहिती आहे तेव्हापर्यंत असं बॅगेत होता माझे, पण बॅगेत नाही आहे. त्याच्यामुळं गोप्रो हातात पकडायला लागतं आणि त्यात आपली गाडी नाही आहे, धीरजची गाडी आहे. त्याच्यामुळे आणि हा असा सुंदर असा नजारा सकाळ सकाळ धुका बरेच दिवसांनी हे बघायला भेटलं. थंडी जाऊनही एवढा धुका. आणि आता टाइम झालाय 8:02. माहित नाही टाइमात पोहोचून का नाही पोहोचेन, पण पोहोचेन जेव्हापर्यंत मला माहिती आहे तेव्हापर्यंत. मनोमार्गे गेला तो तेथे. या रस्त्यांच्या कामामुळे एवढी ट्रॅफिक लागते ना. त्या दिवशी सिंगल लेन रोडलाच आपल्या बाईकचा ऍक्सिडेंट झाला. नशिबानं पडलो नाही आणि जास्त लागलं पण नाही. चिवत्यासारख्या गाडी चालवतात लोक. माझी बाईक झाली इन्शुरन्सला टाकायला. एक साईडनी झालं गार्ड वगैरे, हँडल बार. दुसऱ्यांच्या चुकांमुळे आपल्याला नुकसान सहन करायला लागतं. एनिवेज, आता पळसप्याला पोहोचलोय डॉट टाइमावर. 8:14 झालेत. अजून पोहोचलो नाही, पोहोचतोय पळसप्याला. आवाज यासाठी नाही चालू करत आहे कारण पाठीमागं उपर टाकलेला आहे आणि एवढं दणकतोय ना. नुसतेच मजे 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 लो मजे, पण साऊंड क्वालिटी जबरदस्त आहे. चला तर भेटूया थोड्या वेळात. इथपर्यंत येईपर्यंत अवतार होतो अक्षरशः. भले तुम्ही बाईकवर असा नाही तर 4 व्हीलर मध्ये वाट लागणार आहे. रस्त्यांच्या कामामुळे पूर्णपणे वाट लागते, पूर्ण शरीराची वाट लागते, आपल्या गाडीची वाट लागते. बाकी आता इथे थांबलोय पळसप्याला दत्त स्नॅक समोर. काहीतरी खायला घेऊ कारण भूक लागत चालली आता. तरी मम्मी बोलत होते टिफिन देते म्हणून, मी म्हटलं नको. आता घेऊया जिमजॅम खायची इच्छा होते. जिमजॅम घेऊ आणि मग नंतर निघू इथून पुढे. चलो तर चला, आपल्या आता जागेवर आपण पोचलो. आता डायरेक्ट संध्याकाळी भेटूया रिटर्न जाताना. बाय बाय. काम आटपता आटपता रात्र झाली, पण अजूनपर्यंत पनवेलमध्येच. झाला आता निघालोय. सिग्नल पण सुटला. स्वप्नील थांबलाय, त्याच्यानंतर आपला अमित शेठ थांबलेत. त्यांना दोघांना पण घ्यायचंय. चला तर निघूया आता. स्वप्नील मला शिवाय घालते. थांबलाय स्टँडवर, त्याला घ्यायला जाऊ पहिले. घरी येईपर्यंत हालत झाली, पण फायनली आम्ही घरी पोचलोय. आणि आता टाइम झालाय 9:44. भूक लागले भरपूर. तर व्हिडिओला इथेच थांबू. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.